दिवंगत मसादू गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आज आपण संपूर्ण अकोले शहर आणि अकोले पंचक्रोशीतील अनेक ग्रामपंचायत असतील, खेडोपाडीचे दुकानं असतील, सगळ्यांनी संपूर्ण अकोले शहर बंद ठेवून या गंभीर घटनेचा जो निषेध केलाय त्याबद्दल मी प्रथमतः या सगळ्या आयोजक कार्यकर्त्यांच्या वतीनं, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं अकोले शहरातील आणि पंचक्रोशीतील सगळ्या व्यापाऱ्यांकडून मनापासून आभार मानतो। आपल्या सर्वांना माहिती आहे 22 दिवसापासून दिवंगत संतोष देशमुखच्या हत्येच्या बातम्या सोडून टीव्हीला रोज कशा प्रकारे हत्या झाली, कशामुळे हत्या झाली, कोणी हत्या केली याच्या प्रचंड वेदनादायक बातम्या 22 दिवसापासून आपण सर्वजण ऐकतोय। काल नाट्यमयरित्या जो वाल्मिक कराड या घटनेचा मुख्य सूत्रधार आहे तो पोलीस बंदोबस्तामध्ये पुण्याच्या सीआयडी कार्यालयामध्ये हजर होतो आणि सरकार एक प्रकारे या संतोष देशमुखच्या हत्येचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, मला अकोले तालुक्याच्या या भूमीमध्ये आपल्या सर्वांना एकच आवाहन करायचं आहे, ज्यावेळेस या संदर्भामधली मीटिंग अकोल्याच्या रेस्ट हाऊसवर घेण्यात आली त्यास अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मनामधला रोष या ठिकाणी व्यक्त केला। त्या मीटिंग मध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते होते, अनेक व्यापारी त्या ठिकाणी होते। सगळ्यांनी आग्रह धरला या संदर्भामध्ये जो अकोले तालुका क्रांतिकारकांचा तालुका आहे, जो अकोले तालुका संघर्षमय तालुका आहे, अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठणारा तालुका आहे, 22 दिवस महाराष्ट्र संतोष देशमुख आणि सूर्यवंशीच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे। आपण त्या पद्धतीचा निषेध का करत नाही हे सांगायचे कशासाठी? तर काल जेव्हा अकोला बंदची भूमिका घेतली तेव्हा अनेक काही लोकांनी या बंदच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार मांडले। लोकशाहीमध्ये आपल्या भावना, आपले विचार मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु त्या पाठीमागची भावना कार्यकर्त्यांची असू द्या तर समाजसेवकांची असू द्या ती सुद्धा समजून घेण्याची गरज आहे। या अकोला तालुक्यात हा बंद का पुकारला याचं कारण आपल्या सर्वांना सांगायचं आहे। या ठिकाणी सावंत साहेब बसलेले आहेत, विजय साहेब आहेत, सीताराम पाटील आहेत, सुरेशजी गडाख आहेत, सगळे मंडळी आहेत, जवळपास 27-28 सरपंच या ठिकाणी बसलेले आहेत। अकोले तालुका सुद्धा बिहारच्या मागत चाललेला आहे। तुम्ही म्हणशाल काय बोलताय माईकवर? मागच्या वर्षभरामध्ये अनेक घटनांचा मी दाखला देईल, मागच्या 6 महिन्यामध्ये अनेक घटनांचा दाखला देईल। वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या अकोले तालुक्यामध्ये येत आहेत, काही संघटित मुलांना गोळा करतायत, संघटितपणे लोकांना मारतायत। एकदा कॉलेजचे आमचे बाळासाहेब शेट्टे प्राचार्य त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये शिकवलं, रस्त्याला पळून त्या लोकांना मारण्यात आलेलं आहे। काल परवाची घटना ताजी आहे। 15 दिवसापूर्वी अकोल्याच्या महात्मा फुले चौकामध्ये आमचा बंदावले नावाचा पोरगा त्या ठिकाणी मारला, महिनाभर तो नाशिक हॉस्पिटलमध्ये होता। या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी खऱ्या अर्थाने अकोला तालुक्याचा बंद आहे। निमित्त आहे संतोष देशमुखचं, खऱ्या अर्थाने अकोला तालुक्याच्या राजकीय धुरीणांना आणि या शहरामध्ये नेतृत्व करणाऱ्या सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याची गरज आहे। काय करतोय आपण? दिवसा ढवळ्या शाहूनगर मधल्या एका मुस्लिम तरुणाला गदरीच्या घाटात नेलं आणि मोबाईलवर फोटो काढला म्हणून त्याची हत्या झाली। कुणाच्या डोक्यात प्रकाश पडत नाही? अरे मारला तो मुस्लिम असू द्या, तरी का कोण्या मुलाला मोबाईलवरला फोटो काढायला मोबाईल दिला नाही म्हणून मारण्यात आली। या गोष्टीचा कोणी जाब विचारला नाही। तर तो गरीब मुसलमान घरातला मुलगा होता। या सगळ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती चालू आहेत। आपण जाणीवपूर्वक या गोष्टीकडे थोडे झाक करतोय आणि या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी खऱ्या अर्थाने घटनेची आम्ही जबाबदारी घेतली आणि अनेक लोकांना या बंदमध्ये आवाहन करून आम्ही सहभागी केलं। मला व्यापाऱ्यांचं कौतुक करावं लागेल। जरूर तुमच्यावर अन्याय असो होत असेल असं तुम्हाला वाटत असेल, परंतु जेव्हा ज्या कुटुंबामध्ये ज्याच्या परिवारामध्ये अशा प्रकारची घटना घडते तेव्हा त्या परिवाराला जे चटके बसतात तेव्हा तो परिवार होरपळून जातोय। संतोष देशमुखच्या मुलीची भाषणं टीव्हीवर जेवताना आपण अनेक जणांनी वेगळ्या प्रकारे ऐकल्यात, अनेक जण त्या विषयामध्ये आपला राग व्यक्त करतात।
पण आंदोलन आणि संघर्ष करण्याची वेळ आल्यानंतर हीच लोक आंदोलनकर्त्यांचे पाय ओढण्याचे काम करतायत। होय, आंदोलन करताना पगार नाहीये, आंदोलन करते कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी लूट करण्यासाठी सामाजिक आंदोलन करत नाहीत। समाजामध्ये दहशत, समाजाची दहशत ही टिकली पाहिजे यासाठी आंदोलन आहे। हे आंदोलन संतोष देशमुख मराठा म्हणून नाही की जाणीवपूर्वक काही नावांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। माणूस कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा नाही याला महत्व नाहीये। ज्या पद्धतीनं त्याची हत्या झाली ही पद्धत आणि ते सगळं वातावरण महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणाला वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचं काम आहे। मला सावंत साहेब तुमच्या सर्व मंडळीला, तुम्ही स्वतः या आंदोलनाची आम्हा सर्व मंडळीला त्या ठिकाणी त्या दिवशी गेस्ट हाऊसला आम्हाला प्रेरणा दिली। तुम्ही सांगितलंय की तुमच्या रक्तामध्ये अजूनही या तालुक्याच्या क्रांतिकारकांचं रक्त जिवंत आहे आणि म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो। मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय, आपण सर्वजण या सगळ्या आंदोलनाकडे राजकारण म्हणून बघू नका। कोणत्याही सरकारला किंवा कोणत्याही मंत्र्याला टार्गेट करण्यासाठी आंदोलन नाहीये। 253 वार करून त्याच्या डोळ्यामध्ये असे टाकून मारण्यात आले। मित्रांनो, 253 वार सगळ्यात मोठा दुर्दैव आहे। जो कोणी त्याचा आकार बसलेला होता त्याला लाईव्ह सोनाली ताई मोबाईलवर त्याला मारण्याचं शूटिंग दाखवण्याचं काम चालू होतं। एकाला एक माणूस जिवंत भरतोय आणि तिकडे बसलेला ऑफिस मधला बसलेला माणूस मोबाईलवर ते लाईव्ह शूटिंग पाहतोय। बीडचा संतोष देशमुख, अकोल्याची काही जण म्हणत होती काय संबंध अकोल्याचा, काय संबंध? अरे अकोल्याच्या एखाद्या ग्रामीण भागातल्या एखाद्या तरुणावर अशा प्रकारचे अत्याचार होऊ द्या आणि मग जेव्हा महाराष्ट्रातील लोक बाहेर पडतात, मग जेव्हा महाराष्ट्रातील लोक त्या घटनेची दखल घेतात त्यावेळेस आपल्या त्या गोष्टीची जाणीव होते। कोपर्डी घटनेत तेच झालं, तेव्हा सुद्धा आपण अनेक लोक म्हणत होती कोपर्डी कुठं, आपण कुठं, कशासाठी हे सगळे उद्योग? असं नाहीये। लोक जवळ आलेले आहेत, जळत जळत आपल्या पायाशी आलेले आहेत। आपल्या पायाशी आलेले संकट अकोलेकरांनी ओळखण्याची गरज आहे। चाणक्यपणे आपल्या अवतीभोवती काय चाललंय याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। संघटितपणे टोळ्या तयार होत आहेत, त्याचे मोर्चे कोण आहेत, कोण हे सगळे तयारी करताय, छुप्या मार्गाने अनेक गोष्टी या तालुक्यामध्ये चालू आहेत। या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आहे। मी अनेकांना खासगीमध्ये या गोष्टी सांगितल्या होत्या, पण जाहीरपणे सगळ्या शुद्ध नागरिकांना या गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज आहे। व्यक्तिशास्त्रावर जर अन्याय होत असेल तर सामूहिकतेच्या अन्यायाचा विरोध करण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे। तो कोणत्या जातीचा असू द्या, कोणत्या धर्माचा असू द्या, आपल्याला जाती द्वेष या तालुक्यामध्ये बसवायचा नाही। ही आपली पुरोगामी जी नाळ या तालुक्याची ती जिवंत ठेवण्याची आपली परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे। आणि आता अनेक मान्यवर, 2-3 मान्यवर महत्वाचे राहिलेले आहेत। आपल्या सर्वांना विनंती करतो की निवेदन आपण या मुलींच्या हाताने देणार आहेत आणि आपल्या सरपंच, महिला भगिनी, अभंगताई असतील, शिंदेताई असतील किंवा आमच्या तासकरताई असतील, यांनी परवा दिवशी 25 सरपंच, सुरेश भाऊ सर्वजण होतात। आंदोलनाची माहिती मिळाली तर स्वतःहून आंदोलनामध्ये त्याग करण्याची, वेळ देण्याची भूमिका ठेवणाऱ्या लोकांना मी या ठिकाणी सलाम करतो आणि दिवंगत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी करून माझं 2 मिनिटांचं भाषण थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। संतोष देशमुखाच्या हत्येच्या निषेधार्थ अकोल्याच्या या क्रांतिकारी भूमीमध्ये जमलेले सर्व पक्षीय, सर्व जातीय, सर्व क्रांतिवीरांना मी या निमित्ताने खरं तर सलाम करतो। अत्यंत निर्गुणपणे महाराष्ट्रातल्या मातेला नव्हे तर देशाला हादरवणारं असं हत्याकांड झालं। डॉक्टर म्हणून मला अतिशय एक गोष्ट सांगावीशी वाटतं की आम्ही दररोज कोणाच्या ना कोणाचं पोस्टमॉर्टम करत असतो, परंतु ज्या डॉक्टरने पोस्टमॉर्टम केलं त्या संतोष देशमुखांचा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलं। इतक्या निर्भयपणे, इतक्या नादानपणे त्या माणसाला मारण्यात आलं। मला सांगावं लागेल या ठिकाणी बसलेल्या सर्व सरपंचांना का आपण काय म्हणतो बीडचा बिहार झालाय, फक्त संतोष देशमुखांची हत्या नाही झाली। तुम्ही इतिहास काढून बघा, 6 महिन्यापूर्वी अजून एका सरपंचाच्या डोळ्यातून गोळे आरपार घालण्यात आले। बबन गित्ते नावाच्या आरोपीनं एका सरपंचाच्या डोक्यातून गोळे आरपार पाडले। काय ती एवढी ताकद, कुठून ती एवढी हिंमत कोणीतरी असलं पाहिजे याच्या पाठीमागं। आणि म्हणून आमची या निमित्ताने मागणी आहे तर फक्त आरोपीच नाही, जे आरोपी खुले हातपणे फिरतात। काल कोणीतरी सांगितलं तर वाल्मिकराय नावाचा एक आरोपी 1,000 झाला, गळामध्ये गमछा घेतला, छातीमधून पुढे काढले, 50-100 कार्यकर्ते गोळा केले आणि सरेंडर झाला। अरे हे नादानपणा, हा बुजरपणा तुम्हाला कुठून आला? कारण तुमचे आका बसलेले आहेत। हा जो आका आहे हा आकांवर कारवाई झाली पाहिजे। आणि म्हणून आमचे गळाचे प्रमुख मागणी आहे फक्त संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तर त्यांचे जे आका आहे त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे।
आणि म्हणून या निमित्ताने या अकोल्याच्या क्रांतिकारी भूमीमध्ये मी खरं तर सलाम करत या ठिकाणी फक्त एका समाजाचा, एका जातीचा, एका पातीचा मोर्चा म्हणून नाही आहे, ते या ठिकाणी माझे ओबीसी बांधव असेल, माझे मुस्लिम बांधव असेल, माझे दलित बांधव असेल, सर्व जाती धर्मातले लोक या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झाले। खरं तर आता सांगितलं सावंत साहेबांनी, सावंत साहेब महेश्वर असतील, आमचे दत्ता भाऊ असतील, राहुल शेट्टी असतील किंवा संदीप शंकर असेल, या सर्व कार्यकर्त्यांनी एक दिवस पाहिलं की जवळपास 20 दिवस झाले महाराष्ट्रामध्ये हा आवाज बुलंद होत नाही। सावंत साहेब म्हणतात तसं या क्रांतिकारी भूमीमधून तो आवाज महाराष्ट्राच्या मातेला गेला पाहिजे, ही दिशा आपण दिली पाहिजे, हा प्रेरणा यांनी घेतली आणि एक बैठक लावली। गेस्ट हाऊसवर झालेल्या बैठकीमध्ये असं ठरलं की अकोल्यातल्या या भूमीतून एक आपण अकोला बंद करून या ठिकाणी एक या देशालाच नव्हे या महाराष्ट्रातल्या सरकारला एक जाणीव करून द्यायची की आपण या हत्याकांडाचा निषेध केला पाहिजे। आणि म्हणून आमच्या काय मागण्या आहेत मित्रांनो, आमच्या सर्व मागण्या आहेत, संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या गुन्ह्यामध्ये जे फरार आरोपी आहे त्यांना तातडीने अटक केली पाहिजे। कोण म्हणते काल एक आरोपी सरेंडर झाला, बाकीचे सुद्धा आरोपी या ठिकाणी खोल्यावर फिरतात, म्हणून जोपर्यंत त्यांची अटक होत नाही, जोपर्यंत त्यांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत आपण थांबणार नाही। मग ह्या आंदोलनाची दिशा पुढे राज्य पातळीवर न्यायची गरज पडली तरी आपण नेणार। पुन्हा एकदा या संतोष देशमुखांच्या या हत्याचा जाहीर निषेध करतो, त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि जातो। धन्यवाद। ठिकाणी अकोला शहर आणि तालुका बंद ठेवून बीड या ठिकाणी जी काही मत्स्यचौक गावचे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, त्या हत्येच्या आरोपींना तातडीनं अटक करून त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी घेऊन अकोल्यातील सर्व मराठी बांधव इतर बांधव या ठिकाणी ठे आंदोलन चालू आहेत। आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून परत एकदा मागणी करतो की हा जो वाल्मिक करार आहे, हा वाल्मिक करार ज्या पद्धतीनं सरेंडर झाला आहे, ज्या पद्धतीनं पिक्चरमध्ये शेट दिला जातो, सूचना दिल्या जातात, त्या पद्धतीनं त्याला कुठल्या तरी मंत्र्याच्या सांगण्यावरून तो सरेंडर झाला आहे। आणि म्हणून निश्चितपणाने संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत अकोल्यातील सर्व समाज या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा या ठिकाणी देत आहोत। खंडणी आणि अनेक गुन्हे करणाऱ्या टोळीने त्यांची त्या भागामध्ये दहशत कमी होऊ नये म्हणून एक दलित बांधवाला मदतीसाठी गेलेल्या संतोष देशमुखांची निगृमपणे हत्या करून आपला दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमातून कुणी त्यांच्या नादाला लागू नये अशा प्रकारची त्याच्या मागची भूमिका होती। हे सगळं होत असताना हे काही 20-22 वर्षाचे मुलं हे करू शकत नाही, याच्या मागे मोठं रॅकेट आहे आणि त्या रॅकेटला पाठीशी घालणारा माणूस राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये बसला आहे आणि म्हणून हे उद्दामपणाने सगळं होतंय। अशा प्रकारची गोष्ट पचनी पडली तर राज्यभर अशा प्रकारच्या टोळ्या उभ्या राहायला वेळ लागणार नाही आणि म्हणून राज्यात सगळीकडे उद्रेक झाला आहे। अकोल्यातही आज बंद, अकोले तालुक्यामध्ये सगळं आमच्या कोतुळचा बाजार आज बंद आहे। अशा प्रकारचा उद्रेक लोकांचा झाल्यावरच असंवेदनशील शासनाला निश्चितपणानं कळेल की लोक काही डोळे झाकून बसलेले नाहीत। तुम्हाला शासन कायद्याचं राज्य राबवायला ठेवलेलं असताना तुम्ही जर त्याच्याकडे डोळे झाक करून गुन्हेगारांना पाठीशी घालणार असलं तर आम्ही हे चालू देणार नाही। गुन्हेगारांना तातडीनं शासन झालं पाहिजे, कायदे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ती केस चालली पाहिजे आणि समाजावर अशा प्रकारचा चुकीचा उद्योग करणाऱ्या लोकांवर त्याची दहशत बसली पाहिजे अशी आमची मागणी आहे। बीड जिल्ह्यामध्ये जी अत्यंत मानवतेला काळिमा फासणारी जी घटना घडलेली आहे ती घटना बीड जिल्ह्याच्या पुरती दुःख व्यक्त करावं इतकी मर्यादित नाही तर तिचा आगडोम महाराष्ट्रभर पसरला पाहिजे या उद्देशानं अकोल्यामध्ये आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक सर्व सरपंच आणि सगळ्या प्रमुख कार्यकर्ते यांच्या वतीनं जो काय हा कार्यक्रम अकोला बंदचा ठेवलेला आहे त्यातून जे काही याचं प्रातिनिधिक स्वरूपाचं आमची भूमिका जी सांगायची आहे ती म्हणजे या अकोले तालुक्यामध्ये मधून अशी आम्ही मागणी करतो आहे की याच्यामध्ये ज्यांचे धागेदोरे राजकारणापर्यंत जे जात आहेत, कारण राजकारण हा गुन्हेगारांचा पोशिंदा असणारा अड्डा आहे आणि तो अड्डा म्हणजे मंत्रालयामध्ये त्याचे धागेदोरे आहेत हे स्पष्ट झालेले आहे महाराष्ट्राच्या जनतेपुढं आणि म्हणून
ते धागेदोरे शोधून तिथले गुंड म्हणजे मंत्री असलेले सुद्धा गुंड म्हणजे प्रामुख्यानं या बीडच्या मोर्चामध्ये जो काही एक जाहीरपणे जनतेचा आवाज बाहेर आला आहे की या सगळ्याच्या पाठीमागं कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथला जो काही धनंजय मुंडे हा मंत्री आहे आणि म्हणून ह्या मंत्र्याला काढून टाकणं हे पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काम केलं पाहिजे। ते घटनेत बसतंय की नाही हे न पाहता जनतेचा आक्रोश म्हणून या धनंजय मुंडेचं मंत्रिपद काढून घेतलं पाहिजे। मग त्याला फक्त आमदार पाहिजे तर राहू द्या, परंतु मंत्रिपदावरून ताबडतोब हटवलं पाहिजे। आणि ते हटवत असताना जर ते देवेंद्र फडणवीसांच्या हातात नसेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाच्या आमदारांनी एकत्र होऊन या घटनेच्या निषेधार्थ आपापले राजीनामे देऊ केले पाहिजेत आणि सांगितलं पाहिजे की जर याच्यामध्ये धनंजय मुंडेचं मंत्रिपद काढणार नसाल तर आम्ही सगळे महाराष्ट्रातले आमदार कोणत्याही पक्षाचे असलो तरी जनतेच्या बाजूनं न्यायासाठी म्हणून या मुंडेच्या हकालपट्टीची मागणी करतो असा ठराव विधानसभेमध्ये एकमताने पास करावा अशा प्रकारची अकोले तालुक्यातून मागणी करतो आहोत। आणि या मागणीच्या भोवती संबंध महाराष्ट्र मग त्याच्यामध्ये आगडोम कसा उभा करायचा याच्यासाठी सुद्धा आम्ही या तालुक्याच्या बाहेर सुद्धा प्रयत्न करणार आहोत। अशा प्रकारची या ठिकाणी शासनाला एक विनंती करतो, विनंती म्हणण्यापेक्षा त्यांना एक इशारा देतो आणि म्हणून अशा प्रकारचा हा इशारा महाराष्ट्रातल्या जनतेचा असं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये असं मानून तशी कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। खरं तर आज संतोष देशमुख यांच्या अमानवीय हत्येच्या निषेधार्थ अकोले तालुक्यातील सर्व व्यापारी वर्ग, सर्व मान्यवर यांनी संपूर्ण अकोले तालुका बंद ठेवून इथे ठिय्या आंदोलन केलं। त्यासाठी आम्ही सर्व सरपंचांच्या वतीने त्यांचे आभार मानते आणि पुन्हा अशा प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मी सर्वांना आव्हान करते की अशा प्रकारे जेव्हा एखाद्यावर अन्याय होतो सर्वांनी सोबत येऊन त्याचा निषेध करणं गरजेचं असतं आणि असा मोठा प्रतिसाद आपल्याला इथे मिळाला। या आंदोलनास जे आपण निवेदन दिलं त्यासाठी अकोले तालुक्याचे तहसीलदार तसेच PI उपस्थित राहिले आणि त्यांनी त्यांचे आपल्या निवेदन स्वीकारले, त्याबद्दलही मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि थांबते। धन्यवाद। आज खरं तर नववर्षाची सुरुवात आहे, तरी पण अकोले तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज आज आम्ही पूर्ण बंद ठेवणार आहे। यासाठी आमच्या सर्व सरपंच संघटनेचा त्याला पाठिंबा राहणार आहे आणि आजच्या दिवस कार्यालयामधले कुठल्याही प्रकारचे कामकाज होणार नाही। 9 तारखेला जी बीड जिल्ह्यातील मस्साजोग जे गाव आहे केज तालुक्यात, तिथे अतिशय दुर्दैवी घटना घडली। त्यामध्ये तेथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि आज आपण बघतोय की काल त्या ठिकाणी ज्यांच्यावर संशय आहे ह्या खुनाचा ते वाल्मिक कराड त्यांना अटक करण्यात आलेली आहे। मुळात ही अटक नाहीच आहे, ते एका फिल्मी स्टाईलने त्या CIDच्या ऑफिसला गेले आणि तिथे सरेंडर झाले। ही कुठली पद्धत आहे? मी 2019 साली मी जेव्हा पुण्यात कायद्याचं शिक्षण घेत होतो तेव्हा आम्ही त्या CID ऑफिसला गेलो होतो। आमची पूर्ण खालूनवरून चौकशी त्या ठिकाणी झाली होती, तेव्हा आम्हाला आतमध्ये सोडलं होतं। ही कुठली पद्धत आहे? एक माणूस येतो, डायरेक्ट त्याची गाडी आतमध्ये घेऊन जातो आणि जर त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होता तो केज पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल होता। त्यांनी CID का सरेंडर करायचं काम काय होतं हा माझा मूळ प्रश्न आहे कायदेशीर दृष्टिकोनातून। आणि त्यांच्यावर जी खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे ते म्हणतात मला अटकपूर्व जामीन घ्यायला संधी होती, मी घेतला नाही। मुळात त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा हा 308(5) प्रमाणे दाखल झालेला आहे, जे नवीन आता कायदे अस्तित्वात आले त्यानुसार, आणि त्याच्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा असते। आणि 10 वर्षाची जिथे शिक्षा असते तिथे कुठल्याही प्रकारे कोणतेही कोर्ट अटकपूर्व जामीन देत नाही। खंडणीचे 2 प्रकार असतात, एकामध्ये 7 वर्षाची शिक्षा, तिथे कदाचित जामीन मिळू शकतो, पण त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांना कदापि अटकपूर्व जामीन मिळाला नसता। म्हणून त्यांनी जे काही 20 दिवसामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला, मी हा कुठलाही हल्ला संतोष देशमुखांनो केला नाही, माझा याच्यामध्ये डायरेक्ट संबंध नाही। मग जर संबंध नव्हता तर तुमच्यावर फक्त केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल होता आणि CID ही मर्डरची केसचं इन्व्हेस्टिगेशन करत होती, मग तुम्ही केज पोलीस स्टेशनला जाऊन सरेंडर व्हायचं, तुम्ही CID का कशाला गेले? याचा अर्थ डाल में कुछ काला है। हे जर असं होत असेल आणि असं होत राहिलं तर ह्या महाराष्ट्रातील
सामान्य जनतेने कुणाकडे न्याय मागण्यासाठी जायचं? म्हणून आजच्या या निषेध मोर्चातून आम्ही काही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. एक तर हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा. दुसरी गोष्ट, हे जेवढे गुन्हेगार याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्यांच्या विरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावे, जेणेकरून यांचे लवकर जामीन होणार नाही आणि हे बाहेर येऊन कोणत्याही जे साक्षीदार असतील त्यांना त्रास देणार नाही. त्यानंतर या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी आणि जे काही आरोपी अजून मोकाट फिरत आहे बाहेर आणि ज्यांच्यावर संशय आहे अशा लोकांना BNS कायदा 2023 नुसार कलम 100 आणि 103 म्हणजेच खुन्याचा गुन्हा दाखल करावा, अशी आमची आजच्या या मोर्चामधून निषेध मोर्चामधून प्रमुख मागणी होती. आणि मी आपल्या सर्वांतर्फे संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपण बघताय 9 डिसेंबरला जे घटना झाली त्या घटनेला आता तब्बल 22 दिवस उलटून गेले. नाट्यमयरित्या जे कालचं जी गोष्ट झाली CIDमध्ये सरेंडर व्हायचं वाल्मिक कराड यांचं, खरं तर त्या स्टेप बाय स्टेप पद्धतीनेच ते सरेंडर झालेले आहे. कुठंतरी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये काहीतरी शंका दडलेल्या आहे, काहीतरी लपलेलं आहे, कुठंतरी असं काहीतरी वाटतंय. म्हणून हे वाल्मिक कराडचं सरेंडर होणं आहे. माझी या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने सर्वांच्या वतीने संबंध महाराष्ट्राच्या सरपंच जे काम बंद केलं आहे या सगळ्यांच्या वतीने नक्कीच मला माझी एक मागणी आहे का ज्या घटना झाली त्या घटनेच्या मारेकऱ्यांना फाशी तर झालीच पाहिजे, परंतु त्या कुटुंबाची जी जबाबदारी आहे येणाऱ्या काळामध्ये करता माणूस त्या कुटुंबातून संपवला गेलेला आहे. त्या मुलीची आर्त किंकाळी जी आहे, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारमध्ये त्या कुटुंबातील व्यक्तींना समावेश करून घ्या, त्यांना नोकरी द्या, त्या कुटुंबाची जबाबदारी घ्या, कारण तो करता माणूस संपविला गेला आहे. म्हणून माझी ही आर्त किंकाळी अकोले तालुक्याच्या वतीने आजचा जो कडकडीत या ठिकाणी बंद पाळला गेला आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी तर शब्द दिला आहे का आम्ही मारेकरांना सोडणार नाही, परंतु आम्ही अकोले तालुक्याच्या वतीने नक्कीच म्हणेल का बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. तुम्ही बोलला आहात तर तेवढं आम्हाला मुख्यमंत्री साहेब करून दाखवा, त्या मारेकरांना त्या फाशीच्या शिक्षेपर्यंत नाही, एवढीच मागणी आमची आहे. धन्यवाद.